नीट पेपर फुटी प्रकरणाचं पुणे कनेक्शन देखील आता तपासलं जाणार आहे। या पेपर फुटी संदर्भात एक आरोपी पुण्यातील असण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांकडून या आरोपीचा शहरात कसून शोध घेतला जातो। पुणे शहरात शोध मोहीम राबवत त्याला ताब्यात घेऊन पुणे पोलीस सीबीआयच्या ताब्यात देणार आहेत। तर नीट पेपर फुटी प्रकरणाचं पुणे कनेक्शनही आता तपासलं जाणार आहे। या पेपर फुटी संदर्भातील एक आरोपी पुण्यातील असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। पुणे पोलिसांकडून या आरोपीचा शहरात कसून शोध सध्या सुरू आहे। पुणे शहरात शोध मोहीम राबवत त्याला ताब्यात घेऊन पुणे पोलीस सीबीआयच्या ताब्यात देणार आहेत। बातमी पुण्यातून नीट पेपर फुटी प्रकरणाचं हे पुणे कनेक्शन आता तपासलं जाणार आहे। या पेपर फुटी संदर्भात एक आरोपी पुण्यातील असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। पुणे पोलिसांकडून या आरोपीचा शहरात कसून शोध सुरू आहे। पुणे शहरात शोध मोहीम राबवत त्याला ताब्यात घेऊन पुणे पोलीस सीबीआयच्या ताब्यात देणार आहेत। तर पुणे पोलिसांकडून संबंधित आरोपीचा शोध घेतला जातोय। त्यामुळे आता नीट पेपर फुटीचं पुणे कनेक्शन समोर येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या पेपर फुटी संदर्भातला एक आरोपी हा पुण्यात वास्तव्यास असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सूत्रांकडून तशी माहिती मिळालेली आहे। त्यामुळे या आरोपीचा शोध मात्र आता पोलिसांनी सुरू केलेला आहे। पुणे शहरात शोध मोहीम राबवत त्याला ताब्यात घेऊन पुणे पोलीस सीबीआयच्या ताब्यात देणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, नीट पेपर फुटी प्रकरणाचं पुणे कनेक्शन आता तपासलं जाणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? प्राजक्ता, काल दुपारी खरं तर जो नीटचा पेपर 3 मे रोजी झालेला होता, देशभरातून 24 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। पण पेपर फुटीचं ग्रहण या नीटच्या पेपरला लागला आणि नीटचा जो पेपर आहे तो रद्द करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांचा आक्रोश देशभर पाहायला मिळाला। त्यानंतर हे सगळं प्रकरण सीबीआय कडे हस्तांतर करण्यात आलं आणि त्यानंतर सीबीआयनं जोरदार तपास जो आहे तो सुरू केलेला आहे। पहिल्यांदा याचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आणि नाशिक मधून एका आरोपीला खरं तर नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ते सीबीआयला काल रात्री उशिरा त्याला देण्यात आले। आणि त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे। कारण या सगळ्या प्रकरणी पुणे पोलिसांकडून देखील शहरात एक सर्च ऑपरेशन राबवलं जाते कालपासून। खरं तर या सगळ्या प्रकरणातला नीट पेपर फुटी प्रकरणाचा जो विषय आहे त्यातला जो आरोपी आहे नाशिकचा, त्या नाशिकच्या आरोपीनं चौकशीमध्ये पुणे कनेक्शन असल्याचं सांगितलं जाते। मग त्याचा साथीदार जो आहे दुसरा तो पुण्यातला होता का किंवा तो विद्यार्थी जो आहे तो पुण्यात होता का, या सगळ्याचं सखोल चौकशी पुणे पोलिसांकडून काल संध्याकाळच्या नंतर सुरू करण्यात आलेली आहे। खरं तर पुण्यात त्या आरोपीचा अजून एक साथीदार असल्याची माहिती आहे। पुणे कनेक्शन समोर आल्यानंतर पुणे पोलिसांकडून त्याचं सर्च ऑपरेशन किंवा त्या आरोपीचा शोध जो आहे तो पुणे शहरात घेतला जातोय। जर असा कुठलाही संशयित आरोपी किंवा या सगळ्या प्रकरणाशी संबंधित असलेला कुठलाही माणूस किंवा कुणीही जर पुणे पोलिसांच्या लक्षात आलं किंवा पुणे पोलिसांच्या ताब्यात आला तर त्याला खरं तर सीबीआयच्या ताब्यात दिलं जाणार आहे। ठीक आहे अभिजित, तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे। राज्याच्या विविध भागातून लातूरमध्ये नीट परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आता विद्यार्थ्यांना पुन्हा नव्यानं तयारी करावी लागणार असल्यानं मानसिक तणाव आणि आर्थिक भार वाढल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे। कशा पद्धतीने बघतेस तू एक्झाम दिली होती, किती तुझं टार्गेट होतं ना आता तुला पुन्हा एकदा या परीक्षेला सामोरं जावं लागलं? माझं टार्गेट एक्झॅक्टली तर 650+ होतं, पण हे पेपर लीक वगैरे हे काहीच एक्सपेक्टेड नव्हतं। बघायला गेलं तर आमची 2 वर्षाची मेहनत तर काय आता त्याला वर्थ इट नाही येते, पण आता आम्हाला डायरेक्ट शून्यापासून चालू करायला लागणार। पालक सुद्धा चिंतित आहेत की विद्यार्थ्यांनी आता पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जावं लागणार, काय वाटतंय? सर, आता जे म्हणजे 2 वर्ष मुलीने दिवस रात्र अतोनात प्रयत्न करून म्हणजे एकदम तिनं आता माझे शब्द सुद्धा फुटा नाही मला या अशी सिच्युएशन पाहून। मुलीने खूप दिवस रात्र प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि असे शेवटच्या क्षणाला जर जिंकणारा माणूस तो जर हरून शेवटच्या नंबरवर येतो आणि परत त्याला पळायला लावतात,
म्हणजे तो थकलेला असताना परत त्याला तेवढेच धाव रन करायचं आहे. तर ह्या कंडिशन मध्ये ते विद्यार्थ्यांनी कसं हे करावं? हे सगळं ऐकून असं वाटतं की जर एनटीए ना आता पुढच्या वेळेस काही हे नाही गेलाय, निर्णय घेतलं जर त्यांनी आणि कडक नाही कार्यवाही केली आहे, तर मग पुढे जाऊन मला असं वाटतं की खरंच आमच्या मुलांना आम्ही डॉक्टर साठी पुढे पाठवावं की नाही, असं आम्हाला विचार येते. कारण पॅरेंट्स जे असतात ते सगळं सोडून आले, आता सगळं आवरून आता वापस घरी गेले, त्यांना वापस यावं, वापस ऍडमिशन घ्यावं, ते पद्धत म्हणजे मेंटॅलिटीच राहत नाही मुलांची. आपण कितीही म्हणतो की नाही कर, पॉझिटिव्हली घे, हे कर, पण त्यांचा जो हे असतो ना एक क्रेज असतो की नाही आता आपल्याला करायचंच आहे कसंही करून, तो घरी गेल्याच्या नंतर वापस त्यांचं म्हणजे मूड तेवढं होत नाही जेवढं त्यांना मेहनत करायला पाहिजे. पण आहे ठीक आहे, पॉझिटिव्हली घ्यावंच लागणार आहे त्याच्यासाठी, कारण एवढ्या वर्षाची मेहनत आहे.